एसटी दरीत कोसळल्यामुळे 53 जणांचा मृत्यू. पतीने ओल्या फरशीवर पाय ठेवल्यामुळे पत्नीने घेतला घटस्फोट. बापरे. नवले पुलावर झाला नवले नावाच्या माणसाचा अपघात. नवले हॉस्पिटलमध्ये केलं दाखल. नवले पोलीस बंद करायला पाहिजे. इथे काय आहे? काय ना भाऊ, काय चाललंय? अरे काय नाही, बरं आहे. आज एवढा उशीर कसा काय? आज जरा शेतीचं काम लांबलं होतं. बरं. मग काय म्हणतात त्या बातम्या? अरे काय त्या बातम्या, इथे ऍक्सिडेंट होतो, इथं भांडण होतात, एवढंच बघ. अरे ते नव थंडी किती पडली, पारात पडला तू. कुठे पारा? मला नाही दिसत आहे. अरे तुझं तर एकटं पुरं यगच असतंय बघ. पण एक सांग कर, आजकालच्या तपकीरला काही पावर नाही बघ. अरे हे काय होतं मग? अरे तपकिरीचं जाऊ दे, तुझ्या त्या पोराच्या ऍडमिशनचं काय झालं? अरे ते विंग्रजीमध्ये ऍडमिशन घेणार होतो, पण काही मिळालं नाही. आपल्या गावातल्या शाळेतच टाकले. आपली गावातली शाळा पण बेस्टच आहे. बेस्टच. दाजी तुमचा पिंट्या कुठे आहे? अरे असल की इथंच गावाचं उरूस येतोय ना, त्याच्या आईच्या मागं असतंय सारखं. येईल आता. तेव्हा अरे तुझं पिंट्या उरुस म्हणे खेळत बसले. ओ पप्पा इकडे आलोय. मम्मी तुम्हाला केव्हा घरला शोधत्या आणि फोन लावत्या आणि विचारत्या ज्वारी दळून आणली का नसेलच आणली. आत्ता सांगतो. अरे बस हो जरा वेळ चहा घ्यायला. आलो. पिंट्या थांब रा. पुण्याची 7:30ची शेवटची एसटी आली. बरोबर उतरलोय ना आपण? हो ग, वाटतंय तर खरं. ए सोनी, हे बघ. कलापूर. येस, फायनली पोहोचलो आपण. पण ही पाटी अशी कशी तरीच का पडली? अरे अशा कितीतरी पाट्या पडलेल्या असतात, म्हणून काय लोक तिथे जात नाहीत की काय? अगं एकतरी पाटी अशी कशी तरीच पडली, कळतच नाही कुठनं जायचंय. हाय, काय रे पोरांनो, कुठला आलात? चल त्यांना जाऊन विचारू. नको ग, आधीच उशीर झालाय. आपण इथे पोहोचलोय खरं, पण अजून किती चालायचंय, कुठे जायचंय काहीच माहित नाही. चल आपण चालायला. हे काय रे पोरांनो, कुठे चाललात? इकडे या. ते आम्ही कलापूरकडे चाललोय. हीच वाट आहे ना तिकडे जायला? वय हाय तर हीच वाट. असं आम्ही लई वर्षापासून ऐकत आलोय फक्त. म्हणजे पुढे एक मंदिर आहे आणि त्याच्या पल्ल्यात जंगल. वय तिथं आमची लोक गुरं चरायला नेतात, एवढंच. पण त्याच्या पल्ल्यात कुणी जात नाही. कारण नक्की माहित नाही, पण असं म्हणतात त्या वाटेने गेलेला माणूस परत येत नाही म्हणे. काय? पण हे तर आम्हाला कोणीच सांगितलं नाही. कोणी काय सांगितलं नाही? म्हणजे त्या जादूगाराने. अरे कोण जादूगार? कसला जादूगार? अहो काकू, आमच्या शाळेत एक जादूगार आला होता. त्यानेच आम्हाला हे गाव आणि कलापूरकडे जाणाऱ्या वाटेची माहिती दिली. आणि ती ऐकून तुम्ही दोघं इथं आलात, पण असं कसं काय धाडस केलं? हे खरं सांगा रे, घरातून पळून येऊन नाही राहत ना? नाही हो. तसं असेल तर सांगा, पोलिसांकडे देतो तुम्हाला. खरं सांगा रे पोरांनो, कोण कुठला जादूगर येतो कुठला तरी गावचा पत्ता सांगतो आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवता पण आणि त्या गावाची गाडी घेऊन लगेच येता पण. खरं सांगा, नाहीतर पोलीस आहेतच. खरंच एका जादूगारानेच आम्हाला हा पत्ता दिला आणि त्यानेच आम्हाला इथे सोडलं जवळ असं म्हणा. आणि कलापूरला जाऊन पटकन कला शिकून आम्हाला परत जायचं. हो ऐक विकी, इकडे काय आपण यांना काय घडलं ते सांगूया. कदाचित ते आपल्यावर विश्वास ठेवतील. चालेल, सांगायलाच लागेल. चल ऐका काका, आम्हाला आमच्या शाळेतल्या नाटकात भाग घ्यायचा होता, म्हणून आम्ही बाईंकडे गेलो. टीचर, अरे काय टीचर, आम्हाला पण नाटकात घ्या ना, आम्हाला पण काम करायचंय. अरे
पाहिजे, कष्ट करायची, मेहनत करायची तयारी पाहिजे, पाठांतर चांगलं हवं आणि मुख्य म्हणजे अनुभव हवा काही पाठीशी. त्याशिवाय अभिनयात उतरत नाही. टीचर तुम्ही सांगा ना, तुम्ही शिकवा ना. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. बाळांनो, ह्या वेळेस नाही, पुढच्या वेळेस बघूया. टीचर प्लीज. टीचर प्लीज. नाही सांगितलं ना एकदा. नेक्स्ट. नाटकात भाग घ्यायचाय म्हणे. नाटक कधी पाहिलंय का? स्वतःला कधी आरशात तरी पाहिलं का? स्वतःचे कपडे ते तरी पाहिलं का? आणि पाठात तर ते तरी जमणार आहे का? अरे ते तरी करतील घासून घासून, पण लागतो तो अभिनय आणणार कुठून? पण तुम्ही सगळे आमचे मित्र ना. मग घ्या ना आम्हाला तुमच्यात. आमच्या नाटकात तुमचं काय काम? पाहिलंय का तरी स्वतःचं ध्यान? आमच्या नाटकात काय ऐकायचंय? हो ऐकायचंय, ऐकायचंय, ऐकायचंय. ऐका तर मग. राजकुमारी आणि बऱ्याच छान, त्यांचे दूतही असतात हुशार. दुरून येतात घोडेस्वार, बरोबर दुरून येतात घोडेस्वार, त्यांच्या समवेत राजकुमार, ज्याची ख्याती चहूकडे, पाहण्यास लोक आतुर वेडे. हिरे मानके सोन्याच्या मोहरा, राज्याचा आगळाच नजारा. महालावरती सोन्याची कौले, बागेमध्ये मोर डुले, असा वैभवी थाटमाट, बसायला असतो चंदनाचा पाट. असा रुबाब नाटकामध्ये. या तुम्ही कुठे बसतात तरी का रे? चेहऱ्यावरचे उच्च भाव अभिनयाला आहे का वाव? पण तुम्ही सगळे आमचे मित्र ना, मग घ्या ना आम्हाला तुमच्या नाटकात. तुम्ही सांग ना टीचरला. ए हट, ए हट, ए हट. मी आहे जादूगार. पण काय रे मुलांनो, मी आलो तेव्हा तुम्ही असे का बसला होता? आम्हाला नाटकात काम करायचंय आणि आम्हाला कोणी घेतच नाहीये. का बरं? का बरं? कारण नकार द्यायला त्यांच्याकडे बरीच कारणे आहेत. हो, असं असेल तर माझ्याकडे एक उपाय. जरा अवघड आहे, पण करायची तयारी असेल तर जरूर सांगतो. काय वाटतंय ते सांगा. आमची तयारी आहे. ठरवा हं. एकदा हो म्हणालात तर मागे हटता येणार नाही. चालेल. ऐका तर मग. एसटीच्या वाटेवर आहे एक जंगल, जंगलाच्या पाठीमागे एक मोठा डोंगर, डोंगराच्या पायथ्याशी आहे एक गाव, कलेचं गाव असं त्याचं नाव. पण बस काही तिकडे पोहोचत नाही. आडवळणाच्या वाटेवर सहसा कोणी जात नाही. विचारत विचारत चालावी लागते वाट, तेव्हा अचानक दिसतो कलापूरचा थाट. त्याच गावात गेले असता कोणी फिरत फिरत, तिथे चित्त सगळे हे नाटक बिटक. पोचायला तिकडे फार वेळ लागत नाही, फक्त तिथे पोचायची तयारी मात्र हवी. न भिता जाल, न भिता जाल तर मिळेल कलेची किल्ली. जाणार ना? हो. काय जाणार ना नक्की? हो. मग द्या एक टाळी. प्रवास अद्भुत सफर घडवून आणणारा, अद्भुत जगाची ओळख करून देणारा,
या अद्भुत नगरीत शिरल्यावर पुन्हा मागे फिरणे कठीण असं वाटण्यास भाग पाडणारा जादुई भारलेला अद्भुत नाटकाची शाळा सविनय सादर करीत आहे इये अद्भुताची ये नगरी. लेखन व यातली नांदी आणि गीते मेघना जोग. दिग्दर्शन अश्विनी अंबिकी. संगीत धनश्री कणात्रा. संगीत संयोजन राघवेंद्र चेरी. प्रकाश व्यवस्था स्वच्छंद आणि अपूर्वा. विशेष सहाय्य सुषमा साने पटवर्धन. सादर करीत आहोत इये अद्भुताची ये नगरी. तर असं झालं सगळं. मग मग आम्ही बघितलं तर आमच्या समोरच कलापूरकडे असं लिहिलेली एसटी आली आणि आम्ही तर चढलो. आणि कंडक्टरने इथे उतरवलं आणि सांगितलं की इथूनच कलापूरचा रस्ता जातो, तुम्ही तिथे जा. हे असं खरंच घडलंय? खरंच हो. हे पहा मुलांनो, काहीही असू दे, पण आता ही शेवटची एसटी होती. आता उद्याशिवाय काय तुम्हाला एसटी नाही. आता एक काम करा, हा, आजची रात्र आमच्या कुणाच तरी घरी राहा, हा, आणि उद्या आपापल्या वाटेनं परत जा रं. नको नको, मला आठवतंय तुम्ही ते कुठलं तरी देऊळ म्हणत होतात. मला आठवतंय जादूगाराने आम्हाला तिथेच जायला सांगितलंय. फक्त हाच रस्ता ना एवढंच सांगा. म्हणजे तुम्ही दोघं ऐकणार नाहीच आहात तर जा, हाच तो रस्ता. जा आणि घ्या विषयाची परीक्षा. पोरांनो नका जाऊ. हो जनाबाई, राहू दे, जा तुम्ही. हो, आम्ही कलापूरला आलोय ते फक्त कला शिकण्यासाठी. चल सनी चल. हे विकी, ते बघ देऊळ. हो ग, निदान देवळापर्यंत तरी पोहोचलो आपण. पण आता कसं करायचं? तिकडे कोणीतरी दिसतंय. चल त्यांना विचार. मौनात किती सुख असतं. एखाद्या शांत माणसाचा चेहरा किती प्रसन्न दिसतो. असं वाटतं जणू त्याने त्याचे सर्व दुःख, संताप, षड्रिपू या सर्वांवर विजय मिळवला आहे. आपण हे आपले म्हणणे अतिशय कमी शब्दात मांडावे. श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. अरे बोला जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हे येऊन किती शांत वाटतंय ना. चल त्यांना रस्ता विचार. नमस्कार बुवा. नमस्कार. पण हा आम्हाला नको, या देवळातल्या मूर्तीला करा. कोण आपण? ते आम्ही राहू दे. बुवा, कलापूरला हाच रस्ता जातो ना? श्रीहरी श्रीहरी. मुलांनो, रस्ता कुठेच जात नाही, तो स्थिरच असतो. तुम्हाला तुमचा रस्ता स्वतः शोधावा लागतो. जादूगार पण असंच काहीतरी म्हणला होता ना. हो, तुम्हाला तुमचा रस्ता स्वतः शोधावा लागतो. काम कर, तू विचारून बघ. जा. बुवा, आम्ही जर ह्या रस्त्याने गेलो तर आम्ही कलापूरला पोहोचू का? अरे, आपल्या सर्वांची वाट तर ईश्वराप्रती जाणारी असली पाहिजे. कलापूर तर कितीतरी असतील, पण सर्वांभूती परमेश्वर एकच.
श्रीहरी 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 ऐक सर, श्रीहरी श्रीहरी. आपण ह्यांच्याशीच बोलत बसलो तर कदाचित देवाजवळच जास्त लवकर पोहोचू. बरोबर आहे. पण एक काम करू, असंच पुढे जातो, कोणी ना कोणीतरी नक्की भेटेल. चल. सॉरी. अहो जरा नीट बघा तरी. अहो ते मला दूर व्हा दोघे, मला नाही वेळ. लवकरच सुरू होईल नृत्याचा खेळ. आमचा नट्टापट्टा अजून झाला नाहीये. कशा जाऊ मंचावर कळतच नाहीये. अजून गावरच आहे, सगळ्या नीटच तर आहात. आम्ही नीट नाही केली मी वेणी फणी. अहो नाही केली मी वेणी फणी. नाही माळला गजरा, डोळ्यात नाही काजळ, नाही लाविले अत्तरा. अगं कपाळी नाती चंद्रकोर, ना कानात कर्ण फुले, ना चंद्रहार गळ्यात, ना कमरपट्टा ही झुले. पायात नाहीत पैंजण, अहो पायात नाहीत पैंजण. ना पाहिला मी दर्पण, अशीच कशी जाऊ सामोरी, अशीच कशी जाऊ सामोरी. कशी करू मी कला अर्पण, कशी करू मी कला अर्पण. ला 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 ला. ते मध्येच डिस्टर्ब करतोय. नाही, कलावरनं आठवलं, कोल्हापूरला हाच रस्ता जातो ना. जिथे होते कला सादर, अहो जिथे होते कला सादर, तिथेच असते कलापूर. आमुच्यासाठी देऊळ जत्रा, रंगमंच ही कलापूर. बापरे, काय माणसं भेटतात हे. काय माहित आता कोण भेटणार आहे. ओ बाई, तुम्हाला माहित असेल तर प्लीज सांगा ना, ते कलापूर कुठे आहे. नका गाऊ नका. रस्ता नाही सांगितला तरी चालेल, पण गाऊ नका. कशा सामूचा वेळ घेतला, जातो आता लगबगीने. तुमचा रस्ता तुम्हीच शोधा, निघा येथून कडेकडेने. चल गो चल. काय छान दिसत होत्या ना त्या. हो, छान तर दिसत होत्या, खूप फ्रेश वाटलं. पण आपल्याला रस्ता दाखवणार कोणीच भेटत नाहीये. चल चल. हे विदूषका, आज माझ्याकडे तुझ्यासाठी एक जोक आहे. अरे वा, सांग सांग. एक मुलगा असतो, तो देवापुढे जातो आणि म्हणतो, देवा मला पाव. मागून दुसरा मुलगा येतो आणि म्हणतो, देवा मला बटर. मग पहिला मुलगा त्याला म्हणतो, अरे देवा मला पाव म्हणायचं असतं. मग दुसरा मुलगा त्याला म्हणतो, अरे बटर बरोबर पावाबरोबर बटर पाहिजे ना. खाणार आहेस. वा वा वा, छान, चांगला प्रयत्न होता. विदूषका, माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक विनोद आहे. अरे वा, सांग ना. एक छोटा मुलगा असतो, तो त्याच्या बाबांकडे जातो आणि म्हणतो, उद्यापासून मी शाळेला नाही जाणार आहे. त्याचे बाबा म्हणतात, का बरं? शाळा तर चांगलीच असते. तर तो छोटा मुलगा ना, कारण की आज आमचं वजन केलं. तर त्याचे बाबा म्हणतात, ते तर सगळ्या शाळेत करतात. तर तो छोटा मुलगा म्हणतो, आज आमचं वजन केलं, उद्या आम्हाला किलो किलोने विकतील. वा वा वा, छान. विदूषका, माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक छान विनोद आहे. अरे बापरे, आज विनोदांची मेजवानीच दिसतीये. सांग सांग. एक माणूस होता, त्याच्याकडे एक पोपट होता. त्याचा उजवा पाय एक मिनिट, तो डावा आहे. अरे त्याचा उजवा पाय उडला की तो गोष्ट सांगायचा, आणि त्याचा डावा पाय उडला. उजवा आहे. आणि त्याचा डावा पाय ओढला की तो गाणं म्हणायचा. आणि समोरच्या माणसाने त्याला एकदा विचारलं, पोपटा, जर तुझे दोन्ही पाय ओढले तर? पोपट म्हणाला,
शाळा आपण उद्या भरू. चालेल. त्यांना विचारायचं का? चल. काय रे मुलांनो, ऐकले ना तुम्ही पण सगळे विनोद? हो. मग हसला का नाही? हसला का नाही? हसला का? कारण हे सगळे विनोद आम्हाला आधीच माहिती आहेत. आणि आम्ही दुसऱ्या विचारत होतो. हो, आम्ही वाट चुकलोय. आम्हाला कलापूरला जायचंय. अरे वा, ते टाळी. मी तुमच्यासारखाच आहे, वाट चुकलेला विदूषक. खरं तर मी कुठे पाहिजे? काय कुठे पाहिजे? बरोबर, सरकशीत. पण मी कुठे कुठे कुठे? तुमच्या बरोबर जंगलात. कारण माहितीये का? कारण मला असं वाटलं की सरकशीपेक्षा बाहेरच्या जगाला माझी जास्त गरज आहे. नाही, मी सरकशीत होतो तेव्हा जग खूप छान होतं. माणसं माणसांच्या जागी, प्राणी प्राण्यांच्या जागी. पण आता माणसांच्यातच प्राणी घुसले आणि खऱ्या प्राण्यांना बिचाऱ्यांना या जगात जागाच उरली नाही. मग शेवटी वैतागून मीही सर्कस सोडली आणि आता बाहेर आलो. तर जिथे जिथे वाट फुटेल, जिथे जिथे विनोदाला वाव आहे असं दिसतंय, तिथे तो फुलवण्याचा प्रयत्न करतो. तुला काय वाटतं, तुझे हे प्रयत्न यशस्वी होतील? नक्कीच. असं सांगता येणार नाही, कारण पैशांनी सुख मिळतं, पण आनंद आहे त्या परिस्थितीत आपल्याला सुखावून जातो. हे माझं म्हणणं कधीतरी पटेलच लोकांना. कळतंय का? खळखळून हसलं की थोडा वेळ का होईना दुःख दूर होतं, याची जाणीव तरी होईल. तू काय म्हणतोयस ते थोडं थोडं कळतंय. हो, पण बाकीचं काहीच कळत नाहीये. कळेल, हळूहळू कळेल. कारण हसवणं ही तर सगळ्यात मोठी कला आहे. बरं, बाकीचं सगळं जाऊ दे. कलापूरला जाणारा रस्ता कोणता एवढंच सांग. सांगतो. काय गडबड आहे? पण एनिवेज मित्रा, आता मी आलोच आहे तर हसवणं माझं कामच आहे. ऐका माझा विनोद. रस्ते दुरुस्तीच्या कामाला कंटाळलेला एक माणूस रस्ते खणणाऱ्या माणसांना विचारतो, काय हो, काल तर तुम्ही इथे खणत होता, आता इथे खणताय आणि ते झाल्यावर इथे. कोणीतरी आपल्याशी बोलतंय म्हणलं, त्या माणसाने वर बघितलं. वर बघितलं आणि म्हणाला, अहो, कालचं काम वाहिलं, आत्ताचं काम वाहिलं. ते काल खणत होतं ना, ते MSCB वाले, हे आत्ता खणतोय ती पाण्याची पाईप. मग त्या माणसाने विचारलं, काय हो, मग होईल का रस्ता नीट? त्यावर तो म्हणाला, अहो, अजून कुठलं, आता ड्रेनेज वाले येतील, मग गॅस पाईपलाईन वाले, मग CCTV वाले, मग केबल वाले, मग खुद्द रस्ता बनवणारे लेवल करायला. आणि मग पाऊस. सगळीकडे चिखल, गाड्या घसरणार, अपघात. त्यावर त्या माणसाने विचारलं, पण तुम्ही एवढं सगळं का विचारताय? त्यावर त्याने काय उत्तर दिलं माहितीये का? नाही, तसं नाही. आपल्या बरोबर खाली अमेरिका आहे. अमेरिका असं मी ऐकलंय. आता तुम्ही असंच एका जागी खणत गेला तर साक्षात अमेरिकेचं दर्शन तरी होईल. एकदम भारी कल्पना आहे ना? डायरेक्ट अमेरिका. हो ना, खणलं की अमेरिका. हे दिसतेय का? नाही ना यार. पण हा कुठे गेला काय माहित. पण काही म्हणा, हसल्यामुळे थोडा वेळ का होईना बरं वाटलं. हो, मी तर माझे पाय दुखायचे पण विसरून गेले. तुझं तर तेच असतं. पण हे काय होतंय? किती अंधार आहे विकी, माझा हात धर. हो, आता माझ्या पायावरून काहीतरी गेलं. त्याची समजूत तरी काढली पाहिजे ना, कदाचित तोच आपल्याला मदत करेल. चल, तू सांगतोस का नक्की काय झालं ते? हो, मी आणि माझी बहीण आमच्या झोपडीत जेवत होतो.
आणि पुढे आणि 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 आला आला वणवा आला उभ्यावरती वेडती झालं असा कसा रे बहिणीला हा हा वणवा घेऊन गेला गया कशी रे नाही तुला अरे वणव्या तू बसल्या फुले पाखरे जंगल काशी बहिणी सैरे काशी माझ्या चला चला आपण इथून निघूया नाहीतर हा वणव्याचा राक्षस आपल्यालाही खाऊन टाकेल चल 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 ए विकी आहेस ना रे हो आहे मी आणि तो मुलगा काय माहित तुझे झाड कुठे वाट कुठे तिकडे तोवर कलापूर सापडत नाही तोवर शोधत तिकडे चल काय किती विचित्र आहे ए साप ए विकी माझा हात सोड किती कुठेतरी चालू आपण किती विचित्र वाटतंय कोणाचा तरी आवाज येतोय चल इथून ओय! कुठे चाललात? कुठे चाललात तुम्ही? आ? कुठे चाललात? माझ्या हद्दीत आलात तुम्ही माझ्या आता तुमची सुटका नाही जय वेताळ बाबा जय असा बरं सोडेन मी तुम्हाला असा बरं सोडेन मी तुम्हाला त्या वेताळानंच पाठवलंय तुम्हाला माझ्या माझी बळी पूर्ण करण्यासाठी जय वेताळ ए ओढू नका इथे बसा बसा म्हणतो ना नीट बसा आता जर का नीट बसता नाही तर चिमणे तुझं झुरळ आणि हे माकडा तुझं उंदीर करून टाकेन उंदीर आणि 100 वर्ष जास्त रिगत पाहून ठेवीन लक्षात ठेवा 100 वर्ष आज बाई पूर्ण होणार ओ बेताळाय हटस्वा ओ बेताळाय हटस्वा ओ बेताळाय हटस्वा ओ ब्रोस ओ सा ओ बेताळाय ओ बेताळाय हटस्वा ओ बेताळाय हटस्वा बेताळ प्रसन्न होणार बेताळाय हटस्वा ओ बेताळाय हटस्वा ओ बेताळाय ओ बेताळाय ओ बेताळाय हटस्वा आज बेताळ प्रसन्न होणार बळी पूर्ण होणार जय बेताळ जय बेताळ आज शेवटचे बळी ओम बेताळाय नमः भट स्वाहा शेवटची बळी माझ्या मुलांना हात लावशील तर कोण आहे कोण आहे माझा कोण आहे मी कोण आता सांगतोस तुला मी या राज्याचा कोल्हापूरच्या राज्याचा सेनापती अरे झालं माझ्या तावडीत सापड असते माझ्या पूजेच्या मध्ये येऊ नकोस पूजा ही पूजा करत होतास आणि या मुलांचा बळी देणार होतास हा तुझा आज बळी देतो आणि तुझ्या त्या वेताला प्रसन्न करतो माझी ताकद माहितीये तुला एका मंत्रात तुझं घोड करेल घोड अरे कर ना कर मंत्र म्हणायच्या आत तुझं मुंडकं कधी उडेल ना कळणार नाही तुला तुला तो तुम्ही पळा आणि या मांत्रिकाची पूजा उलटून टाका अरे अरे तिकडे नाही डावीकडे पळा लवकर अरे तू कुठे पळतोस भित्र्यासारखा माझा गुमान करणार होतास ना
लागली ग. ए ए काय म्हणले? भूक लागली आहे? थांबा, मी तुम्हाला काहीतरी खायला देते. कपडे बघ ना, याचे काय आणि मी किती चालायचं, मला खूप विचित्र वाटतंय. मी किती चालू मला पण वाटतंय ग. देऊ का की? अरे खाकी की अरे कुठे जाऊ हेच तर माझं घर आहे. या बसायचं. आता पाहुणचार घ्या जरा. काय म्हणालीस मला? हा? मला भिकारी म्हणतेस? थांबा आता बघते तुमच्याकडे. ए, माझ्या सदा, या इकडं. गेली एकदाची. सुटलो का आपण? पण मुकेची खूपच जाडी होतीये. आणि तहान पण लागली जादूगार पण हा आहे कुठे? जादूगारा. अरे समोर ये ना. हा आलोच. काय मग मुलांनो, कशी वाटली कलापूरची सफर? जादूगारा काहीतरी कर आणि आम्हाला पोहोचव त्या कलापूरला. अरे मग इतका वेळ तुम्ही कुठे फिरत होता? म्हणजे अरे म्हणजे हेच आता तुम्ही जे काही अनुभवलात ना, तेच तर कलापूर. इथे येणारा प्रत्येक अनुभव म्हणजेच कला, म्हणजेच नाटक, म्हणजेच अभिनय. एक मिनिट, तुला नक्की काय म्हणायचंय? अरे म्हणजे हेच आता तुम्ही जे काही अनुभवत होता ना, तेच तर कलापूर. अद्भुताची दुनिया. इथे येणारा प्रत्येक अनुभव म्हणजेच कला. कळतंय का? नाही. जरा तुमच्या मार्गात पहिल्यापासून आलेल्या प्रत्येकाचा नीट विचार करा. म्हणजे तो विदूषक, तो मांत्रिक, भिकारी. कळतंय का? हो, थोडं थोडं. ती एक एक पात्र तुम्हाला एक एक रस शिकवत होती. कळतच नाहीये नक्की. हे बघा, हीच ती सगळी पात्र. शांत, शृंगार, हास्य, रौद्र, वीर, भय आणि बिभत्स. एक मिनिट, मग यात तू कोणता रस? मी ओळखा भाऊ? हा जादूगार ना? हो. जी जादू किती वेगळी आहे. त्यांनी आपल्याला किती अद्भुत प्रवास घडवला. बरोबर, मी अद्भुत रस. तुम्हाला या कलापूरची ओळख करून देणारा. मग तू तर या सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस ना? मग तुझं वेगळेपण काय आहे? माझं वेगळेपण? माझं वेगळेपण बघायचंय? हो, बघा तर मग. कलापूर
मध्ये भेटते परी एखादी मित्र तिचा नो मोही असे फुले पाखरे शब्द बोलती मनी तया जो भाव असे तिथे भेटते परी एखादी मित्र तिचा मोही असे फुले पाखरे शब्द बोलती मनी तया जो भाव असे कोणी हसतो रडता रडता मिळते कोणा इथे शांतता खरी भावना तरंग उठली असे जरी हे जग माणसांचे कोणी हसतो रडता रडता मिळते कोणा इथे शांतता खरी भावना तरंग उठली असे जरी हे जग माणसांचे कलापूर 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 भारी होतं ना? हो ना. काय मग मुलांना कसा वाटला अद्भुत रस आणि कसा वाटला आमचा कलापूर? खरंच रे, कलापूर म्हणजे अद्भुत अशी दुनियाच आहे. आम्ही तर आज स्वतःलाही हरवून गेलो होतो. पण मुलांना आता कळलं का ते गावकरी काय म्हणत होते? इथे येणारा माणूस कधीच परत जात नाही, म्हणजे ते कलेचे कलापूरचे गावकरी होतात. एक मिनिट, म्हणजे मला काहीतरी कळलंय. बोल ना. म्हणजे हेच की नाटकातला प्रत्येक रंगमंच म्हणजे कलापूर आणि त्यावर काम करणारा त्याचा शिलेदार, साक्षीदार आणि कलाकार. बरोबर. पण मुलांनो, इथे येण्यासाठी देखील खूप कष्ट घ्यावे लागतात आणि ज्याच्याकडून जे जे घेता येईल ते घेण्याचा ध्यास हवा. हो, आम्ही इकडे येऊन खूप शिकलो आणि खूप अनुभवही घेतले. नक्की का? हो. मग मी आता तुमची एक परीक्षा घेणार आहे. घ्या परीक्षा. आता आम्ही कुठलीही परीक्षा पास होऊ शकतो. नक्की तयार आहात ना? हो. बर मग म्हणा, घेणार ना आम्हाला नाटकात? घेणार ना आम्हाला नाटकात? घेणार ना आम्हाला नाटकात? घेणार ना आम्हाला नाटकात? घेणार ना आम्हाला नाटकात?